संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट, मोठी बातमी. उद्या होणार खात्यात 1500 रुपये जमा. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. बहिणींनो तयार राहा, उद्या येणार आनंदाचा हप्ता. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा हप्ता येणार आहे. बघा, मार्च महिन्याचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते इतक्या दिवसापासून, तर तो महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना तयार राहायचे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. थेट लाभ, मार्च महिन्याचा प्रलंबित हप्ता उद्या सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. 1500 रुपयांची भेट. बघा, सरकारकडून निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले असून उद्या सकाळी 10 वाजेपासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. उद्या सकाळपासून ह्या ठिकाणी पैसे जे ते जमा होणार आहेत. काय आहे विशेष अपडेट? तर DBT सक्रिय, ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे मिळतील. जर तुमचं DBT ॲक्टिव्ह नसेल, आधार सीडिंग नसेल, तर तुम्हाला पैसे येणार नाही आहेत. लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ज्यांचं आधार सीडिंग आहे, DBT इनेबल आहे, त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्यांचं DBT इनेबल नाही आहे किंवा आधार लिंक नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही आहेत. ज्या महिलांची KYC झालेली आहे त्यांनाच पैसे मिळतील. ज्यांचं KYC झालेलं नाही आहे, बघा, ही KYC ज्यांची झालेली नाही आहे त्यांना पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ही KYC करून घ्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. आता बँकेचा मेसेज बघा, पैसे जमा झाल्याचा मेसेज उद्या दिवसभरात कधीही तुमच्या मोबाईलवर धडकू शकतो. पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर येतो किंवा तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा सेवा केंद्र जे असतं तिथेही जाऊन तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे, बँकेचं अकाउंट जे आहे ते तुम्ही खातं जो आहे खाते बॅलन्स तो तुम्ही चेक करू शकता. पुढे बघा, ही कामे केलीत आहेत का? बँक स्टेटस, आपले खाते ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. तुमचं खातं जे आहे ते ॲक्टिव्ह आहे, चालू आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. कारण बघा, आपण पाहिलं असेल RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार जर तुमचं अकाउंट हे ॲक्टिव्ह नसेल तर ते पेंडिंग करण्यात येतं किंवा बंद करण्यात येतं. बघा, होल्डवर ठेवण्यात येतं. KYC जर तुम्ही केलेली नसल्यास आता ते तुम्हाला करावं लागणार आहे. चेक करून घ्या, म्हणजे जेणेकरून समजून जाईल. KYC तपासणी, KYC पूर्ण नसेल तर पैसे रखडू शकतात. त्यामुळे स्टेटस एकदा नक्की तपासा आणि संयम ठेवा. कोट्यावधी महिलांना लाभ मिळत असल्याने काही जणींना म्हणजेच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आणि काळजी करायचं नाही आहे. सर्वांना पैसे येणारच आहेत. त्याच्यामध्ये थोडासा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी लागू शकतो. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.